च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम्। नमस्ते। आज आपलं 67वं निशुल्क व्याख्यान आहे। गौरी कैलास ज्योतिष संस्था, स्मार्ट एस्ट्रोलॉजर्स आणि भालचंद्र ज्योतिर्विद्यालय या 3 संस्थांनी आयोजित केलेली ही निशुल्क व्याख्यानमाला आहे। याच्यामध्ये दर व्याख्यानाला आपण काहीतरी नवीन विषय मांडायचा प्रयत्न करतो। तसं यावेळेचा विषय जुनाच आहे, पण काही पद्धती ज्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला व्हावी, किंवा आपण अजून आलेल्या जातकाचं समाधान कुठल्या कुठल्या गोष्टींनी करू शकतो याची थोडी आपल्याला माहिती व्हावी, ह्यासाठी आजचा हा प्रपंच आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्या ज्येष्ठ ज्योतिर्विद सौ जयश्री बेलसरे, ओळखीमध्ये मी जास्त वेळ घालवत नाही आता, तर जयश्री ताईंना मी विनंती करीन की प्रश्नकुंडली हा विषय थोडासा वेगळा आहे। यस सर, दिस सेशन इज इन मराठी। हिंदी में आपको समझ में आ जाएगा। बीच बीच में अगर हिंदी लोग ज्यादा है तो थोड़ा चैट बॉक्स में डालिए, थोड़ा थोड़ा बीच में हिंदी हो जाएगा। प्रश्नकुंडली जातकाचं बघा, बरेचदा आपल्याकडे जेव्हा जातक येतो तेव्हा त्याच्याकडे कुंडली नसते, मॅक्झिमम वेळा वेळ माहिती नसते। अशा वेळेला अशा जातकांचं समाधान करण्यासाठी प्रश्नकुंडली हा एक उत्तम मार्ग आहे। असं जरी असलं तरी प्रश्नकुंडलीला मर्यादा आहे। तर हे आपण कशा पद्धतीने जातकाचं समाधान करू शकतो याबद्दल थोडस चर्चात्मक स्वरूप आजच्या या आपल्या व्याख्यानमालेचं असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही बोलायचं असेल तर शेवटचे 1-5 मिनिटं आपण देऊ। जयश्रीताई, तुम्ही आधी बोलता। हो हो हो, नमस्कार। या बुधवारी आणि गुरुवारी व्याख्यानमाला आपणापुढे सादर करताना आम्हाला खूप आनंद होतो, कारण आमचा पण त्या अनुषंगाने ज्योतिष शास्त्रातील एक अभ्यास होताना दिसतो। अजून काय काय दडलंय हे सगळं आम्ही याच्यातनं हुडकत असतो, आणि त्याचा आपणाकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद हे आमच्यासाठी पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी करत राहण्यासाठीच एक आनंदी वातावरण तयार होतं। गौरी मॅडम, मी आणि दादा, आमचे तिघांचं त्रिकूट खूप छान जमतं, आणि ह्या त्रिकूटातून आम्ही आपणापुढे वेगवेगळे विषय आणतो। कधी कधी आम्ही आपणापुढे कार्यशाळा पण घेऊन येतो। आज नुसतं प्रश्नशास्त्र एक विचार किंवा प्रश्न कुंडलीचे प्रकार असा एक भाग घेऊन आम्ही आपणापुढे आलेलो आहोत। एखाद वेळ आम्ही त्याची कार्यशाळा सुद्धा आयोजित करू। थोडस आम्हाला त्याच्यावरती नोट्स काढायला लागतील, कारण ज्योतिष शिकता शिकता अनेक गोष्टी डोक्यात असतात, परंतु शिकवायचं म्हणलं की त्याच्या नोट्स स्वरूपात तयार करायला लागतात। किंवा आम्हाला तिघांनाही सवय आहे की एखादी कार्यशाळा घेतली की अतिशय चांगल्या रीतीने आपण ती प्रेझेंट केली पाहिजे। त्यामुळे प्रश्नकुंडलीवरती आमच्याकडे सातत्याने मागणी होत असते, किंवा लोकांना ह्या गोष्टीची आवड आहे। त्यामुळे प्रश्नकुंडली हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे। जसं आपली जन्मकुंडली आहे तशीच ही एक प्रश्नकुंडली आहे। जन्मकुंडलीत आपण बालकाचा जन्म झाल्यापासून या भूतलावरील त्याचा अथपासून इतिपर्यंतचा प्रवास कसा आकारास येणार आहे, त्याला काय काय सुखदुःख उपभोगायला लागणार आहेत, त्याचा चढ उतार कधी आहे, ह्या अनेक गोष्टींचा विचार करत करत त्या जातकाचा शेवट कसा होणार आहे, या गोष्टी आपण जन्मकुंडलीवरून अतिशय चांगल्या रीतीने सांगू शकतो। त्याच्यासाठी सुद्धा अनेक शास्त्र उपलब्ध आहेत। साधं कुंडली म्हणलं तरी सुद्धा त्यात भृगुनंदी नाडी आहे, किंवा लाल किताब आहे, किंवा कृष्णमूर्ती पद्धती आहेत, अनेक पद्धती आहेत। दक्षिणात्य पद्धती सुद्धा आहेत की जिथे तिथी वार नक्षत्रकरण याचा सुद्धा फक्त उपयोग करून भविष्य कथन केलं जातं। तसंच एखादी गोष्ट, आता ज्या गोष्टी आपल्याला
मनात तयार होतात प्रश्न, परंतु त्या गोष्टी आपल्याला आपण ज्या गोष्टी ह्याच्यातनं बघू शकत नाही, जन्मकुंडलीतनं बघू शकत नाहीत, तर त्या गोष्टी आपण ह्या प्रश्न कुंडलीच्या आधारे निश्चित अतिशय उत्तम रीतीने बघू शकतो. त्यामुळे प्रश्न कुंडली हा सुद्धा एक आपल्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा विषय आहे असं म्हणायला हरकत नाही, खरं सांगायचं तर. बरेच वेळेला ज्या गोष्टी आपल्याला जन्मकुंडलीवरून जाणता येत नाहीत, त्या गोष्टींसाठी आपण नेहमी प्रश्न कुंडलीकडे वळताना दिसतो. कधी कधी तेच व्यक्ती तेच प्रश्न ऐकून ज्योतिषाला सुद्धा काय बघावं असा प्रश्न तयार होतो, आणि मग सहज ज्योतिषी चटकन सांगतो, अरे ह्या एकच प्रश्न आहे ना, आपण जरा प्रश्न कुंडली टाकून याचा वापर करूया. तसंही आपण ह्या प्रश्न कुंडलीचा उपयोग जरी तुम्ही ज्योतिषी नसलात तरी सुद्धा दैनंदिन जीवनात आपण त्याचा वापर करत असतो. बघा, पूर्वीच्या काळी देवाला कौल लावणे ही एक पद्धत होती, की उजवा कौल दिला, देवाच्या इथे 2 फुलं वरती कानाच्या इथे खांद्याच्या इथे ठेवली जायची, आणि एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला. जर उजवा कौल दिला देवानी तर तो शुभ मानला जायचा, डावा कौल दिला तर तो अशुभ मानला जायचा. अजूनही अनेक ठिकाणी हा कौल घेण्याची पद्धत अस्तित्वात आहे. किंवा जेव्हा आपण आपल्या कुलदेवतेला जातो आणि एखादी गोष्ट आपल्याला हो किंवा नाही याचं उत्तर हवं असतं, किंवा देवीचा आशीर्वाद हवा असतो, त्यावेळेला बराच वेळ आपण अशी फुलं देवीच्या इथे ठेवतो आणि प्रश्न विचारून तिथे बसून राहतो. हा कौल कधी मिळेल हे सांगता येत नाही. जसं देवाच्या मनात मर्जी येईल किंवा देवाच्या मनात जे उत्तर तयार होईल, ते उत्तर देवाच्या मनात तयार झालं की मग आपल्याला हा कौल मिळताना दिसतो. त्यामुळे कौल लावून कधी कधी लोक 2-2, 3-3 दिवस सुद्धा बसलेले आपल्याला समोर येतात, आणि कधी कधी एखाद्या तासात सुद्धा कौल हा लागलेला दिसतो. तर देवाची मर्जी काय आहे हे बघणं आपल्या प्रश्नासाठी, किंवा आपल्याला जे घडवायचं आहे त्याच्यासाठी देवाची मर्जी काय आहे हे बघणं. तसं कौल लावणं हे सुद्धा एक प्रश्न कुंडली किंवा प्रश्नशास्त्राचंच एक स्वरूप आहे. दुसरं अगदी हलका फुलका कौल असतो, आपल्याला नित्य प्रश्न प्रचंड असतात, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींची उत्तर हवी असतात, आणि प्रत्येक वेळेस जयश्रीताई किंवा गौरीताई भेटत नाही, किंवा आपल्या अपर्णा मॅडम भेटत नाहीत त्यांना, आणि मग लोकांची पंचायत होऊन बसते की अरे बापरे आता काय करायचं, ह्या भेटत नाहीयेत, मग अजून शोधाशोध होते. परंतु तरी सुद्धा लोकांना ज्योतिषी भेटत नाहीत, येवले सर पण डोळ्याला भेटत नाहीत, आणि मग शेवटी ती गृहिणी असते, ती हलका फुलका एक विचार करते, आणि ती काय करते, हळद आणि कुंकवाच्या पुड्या तयार करते, आणि त्या हळद आणि कुंकवाच्या पुड्या अशा एकत्र करते, आणि मग ठरवते ती की हळद आली तर उत्तर हो आणि कुंकू आलं तर उत्तर नाही. तिला जे मनात असेल ते ती असं ठरवते, आणि मग देवाच्या पुढे त्या हे टाकते, पुड्या टाकते, आणि मग घरातलं एखादं छोटं बालक असतं, छोटं बालक का तर ते बालकाला विशेष काही त्यातलं माहित नसतं, किंवा त्याच्यात त्यांनी पार्सिलिटी करायचा काही प्रश्न नसतो, त्यामुळे त्या छोट्या बालकाला हाताला धरून त्याला एखादी पुडी उचलायला सांगितली जाते, आणि मग तो जी पुडी उचलतो त्याच्यावरून देवाने आपल्याला काय कौल दिलाय, किंवा हळद आली तर होकार दिलाय, कुंकू आलं तर नकार दिलाय, असाही विचार आपण इथे प्रश्न कुंडलीचा विचार करताना आपण इथे करू शकतो. तर असे जरी हलके फुलके प्रकार असले तरी सुद्धा अनेक प्रश्नावली सुद्धा या ज्योतिष विश्वात आहेत. सहज मी गुगलवरती गेले, बघितल्या तर इतक्या प्रश्नावली आहेत की या प्रश्नावलीतली कुठली प्रश्नावली निवडावी ह्याच्यासाठी प्रश्न कुंडली तयार करावी असा माझ्या एक मनात विचार आला. जसं हनुमान प्रश्नावली आहे, गणेश प्रश्नावली आहे, श्रीमाता प्रश्नावली आहे, किंवा नेपोलियन प्रश्नावली आहे. बरेच वेळेला ग्रहांकित मध्ये दिवाळी अंकात एक ह्याचा भाग म्हणून, ज्योतिषाचा भाग म्हणून अशा अनेक प्रश्न कुंडल्या किंवा प्रश्नावलींवरती प्रकाशझोत टाकला जातो. आज मॅगझिनचं काम हे आहे की अनेक ज्या गोष्टी आहेत त्या वाचकांपुढे ठेवायच्या, आणि त्याच्यातून कुठली पद्धत वाचकाला आवडेल हे वाचकांनीच ठरवायचं, ज्योतिषांनीच ठरवायचं, आणि जी पद्धत त्याला आवडते, जी करेक्ट उत्तर देते त्याच्यानुसार त्याचं भविष्य कथन सांगायचं. त्यामुळे अशा रीतीने अनेक प्रश्नावल्या ज्योतिषात कार्यान्वित असतात. साधारणतः कुठल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रश्न कुंडलीवरून मिळतात
हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. उगीच फार मोठ्या प्रश्नांची उत्तरही कधी प्रश्न कुंडलीवरून मिळत नाहीत. तर तुम्हाला नेहमी छोटे छोटे प्रश्न की जे आपण प्रश्न जन्मकुंडलीवरून बघू शकत नाहीत, त्यांची उत्तर आपल्याला छोट्या छोट्या प्रश्नावरून आपण बघतो. बघा, आत्ताच मी एक स्थळ बघून आली आहे. ह्या स्थळाशी माझा विवाह ठरेल किंवा नाही ठरणार, किंवा ह्या स्थळाशी जर मी विवाह माझा ठरवला तर त्याचं भवितव्य काय असेल, किंवा त्याच्यानं माझं काही जमेल का. आता हा जो प्रश्न आहे की आत्ताच बघून आलेलं स्थळ कसं आहे, हा प्रश्न आपण नॉर्मली जन्मकुंडलीवरून बघू शकत नाही, कारण त्याला लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नासाठी आपण सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत, त्यातून आपण एखाद्या प्रश्न कुंडलीचा विचार करू शकतो आणि मग त्याचं जमेल किंवा नाही, त्या मुलाचा मुलीचा होकार येईल किंवा नाही, किंवा मी प्रेम करत असलेल्याच मुलाबरोबर मुलीबरोबर माझा विवाह होईल का. आता हा प्रश्न सुद्धा आपण जन्मकुंडलीवरून बघू शकत नाही, कारण जरी प्रेमाचं स्थान पंचम स्थान असलं तरी आता मी ज्याच्यावरती प्रेम करते त्याच्यासाठीच कुठलं स्थान हे आपल्याला जन्मकुंडलीत नसतं. कदाचित 2 वर्षांनी मी दुसऱ्यावरती प्रेम करू शकते, कदाचित 60ला माझ्यासाठी दुसरा कोणी प्रेमाचा वेगळा काही मोड असू शकतो. त्यामुळे अशा ज्या थोड्याशा लघु गोष्टी असतात किंवा ज्याचा आयुष्य कमी असतं किंवा तात्कालिक प्रश्न असतात, ह्या प्रश्नांसाठी आपण प्रश्न कुंडलीचा विचार करत असतो. आता बघा, चोरीला गेलेली वस्तू मिळेल का किंवा मिळणार नाही. आता ही गोष्ट सुद्धा आपण जन्मकुंडलीवरून सोडवू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण पटकन चोरीला गेलेल्या वस्तूसाठी प्रश्न कुंडली टाकू शकतो, किंवा एखादी व्यक्ती काय करते, बाहेर निसर्गाकडे लक्ष देते आणि मग त्या निसर्ग काय सांगतोय. समजा चोरीला गेलेली वस्तू मिळेल का हा प्रश्न आला आणि एखाद्या कावळ्याने एखादा पक्षी मारून तिथे टाकला, तर तो संकेत काय देतोय, निसर्ग संकेत काय देतोय, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. किंवा त्यांनी मारून टाकलेलं आहे, त्यामुळे एखाद वेळ ती गोष्ट समूळ नष्ट झालेली आहे. बरेच वेळेला गाडी चोरीला जाते आणि ती अक्षरशः 1 तासात तिचे पार्ट अन पार्ट विभाजन होताना दिसते आणि त्या गाडीचा आपल्याला नामो निशाणा सुद्धा परत मिळताना दिसत नाही. त्यामुळे अशी जी चोरीला गेलेली वस्तू आहे, हरवलेली गोष्ट आहे, या गोष्टीसाठी सुद्धा आपण प्रश्न कुंडली किंवा प्रश्नशास्त्राचा विचार करू शकतो. समजा जर उत्तर होकारात्मक आलं, किंवा एखाद्या कावळ्याने छानसं एखादं फळ आणून घरात टाकलं, कोकिळ्याने एखादी कैरी आणून टाकली, तर आपण म्हणतो अरे वा, आंब्याचा राजा आपल्या घरात आला. त्यामुळे ही वस्तू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ही मिळणार आहे, तर मग ती कुठे सापडेल, कुठल्या दिशेला गेली असेल, कुठल्या व्यक्तीच्या मार्फत सापडेल, घरातल्या व्यक्तीच्या मार्फत सापडेल, काका काकूच्या मार्फत सापडेल, मामा मावशीच्या मार्फत सापडेल, आई वडिलांच्या मार्फत सापडेल, का पोलीस आणि कायदे कानून, खटला, कोर्ट कचेरी ह्याच्यातून सापडेल, का मागच्याच दारी ती पडलेली असेल. तर अशा अनेक गोष्टींचा उहापोह आपल्याला छान रीतीने ह्या प्रश्न कुंडलीच्या मार्फत किंवा प्रश्नशास्त्रामार्फत आपण करू शकतो. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीची खूप वाट बघत असतो, आतुरतेने वाट बघत असतो. पूर्वीच्या काळी पोस्टमन हा त्यातला एक छान दुवा होता की अरे चिठ्ठी आली का, मग त्याच्यावरती अनेक चिठ्ठी आई आहे वगैरे गाणी पण लिहिली जायची. आता आजकाल व्हॉट्सअपमुळे आपण या चिठ्ठ्या बिठ्ठ्या या गोष्टींकडे विशेष लक्ष देत नाही, किंवा काही काही यंत्रणा या इतिहास जमावायला लागल्यात. जसं तार, नुकतीच तार डिपार्टमेंट बंद झालं, आता तार येणं बंद झालं. थोड्या दिवसांनी मे बी पोस्ट खातं सुद्धा, पोस्टमन सुद्धा बंद होऊ शकतो. बरेच वेळेला सकाळी उठल्या उठल्या आपण वाट बघत असतो, अरे एक बातमी आपल्याला हवी आहे, व्हॉट्सअप सकाळी उठल्या उठल्या बघतो आणि व्हॉट्सअपला ती बातमी आली आहे का, किंवा त्याच्याबद्दलची काही माहिती दिली का, एखाद्या आपण कोणाला प्रश्न विचारलेला असतो आणि डायरेक्ट विचारण्यापेक्षा आपण इनडायरेक्ट रीतीने प्रश्नाचं उत्तर घेऊ असा एक विचार करतो आणि मग आपण लगेच व्हॉट्सअप उघडून बघतो. मग सकाळी जर त्या बातमीबद्दल जर काही माहिती आलेली असेल तर आपल्याला आनंद होतो. तर अशा रीतीने अनेक गोष्टी, एखादी बातमीची वाट बघत आहे, ती बातमी कधी मिळेल, समजा आलीच नाही तर आपण प्रश्नकुंडली टाकून सुद्धा विचार करू शकतो की ही बातमी आपल्याला कधी कळू शकेल. मग त्यावेळी चंद्राच्या स्थितीचा विचार करतो, लग्नाच्या स्थितीचा विचार करतो.
जर झटक्यात उत्तर मिळणार असेल तर लग्न हे 2-2 तासांनी बदलताना दिसतं. मग हे लग्न बदलल्यावरती होईल का? आज दिवसांचा विचार करायचा असेल तर चंद्र 2.25 दिवसांनी बदलत असतो. मग त्यावेळेला आपण चंद्राचा विचार करतो की अजून 5 दिवसांनी ही गोष्ट घडू शकते. किंवा जर महिन्याचा विचार करायचा असेल तर आपण रवीचा विचार करतो की अरे 1 महिन्यानी, 2 महिन्यानी, 5 महिन्यानी, 6 महिन्यानी ही घटना आपल्याला घडू शकते. तर अशा रीतीने आपण नेहमी प्रश्नकुंडलीचा कालावधी सुद्धा ठरवत असतो. समजा जर वर्षाचा विचार करायचा असेल तर आपण गुरुकडे सरकतो, कारण 1 वर्षात गुरु बदलत असतो. त्यामुळे गुरुवरनं ती घटना जाणून घेण्याचा विचार करतो. समजा 2.5-3 वर्षाचा कालावधी असेल किंवा 5-7 वर्षाचा असेल तर आपण शनीकडनं ती घटना काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रश्नकुंडलीत कुठल्या ग्रहांना प्रधानता द्यायची प्रश्नानुसार ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्योतिषाला निश्चितच ठरवाव्या लागतात की ह्या गोष्टीशी कुठला ग्रह निगडीत आहे. बरेच वेळेला कधी कधी आपण नोकरीत असतो परंतु प्रमोशन होत नसतं. मग प्रमोशन कधी होईल किंवा प्रमोशन मिळालं किंवा बदली झाली तर मग त्याचं भवितव्य काय असेल. मला समजा माझी बदली झाली आहे, मग ही बदली ठिकाणी मी गेल्यानंतर मला निश्चितच अपग्रेडेशन होईल का डाऊन होईल, असा हा जो विचार आहे हा सुद्धा आपल्याला प्रश्नकुंडली किंवा प्रश्नकर्त्याकडून जाणून घेता येतो. कधी कधी मुलं बघा घरातून पळून जातात आणि मग हा पळून गेलेला मुलगा कधी सापडेल हा बरेच वेळेला प्रश्न घेऊन जातक आपल्याकडे येत असतो. आणि ज्योतिषी थोडासा भांबावतो, कारण हा पळून गेलेली व्यक्ती आहे, त्याचं काही बरं वाईट पण होऊ शकतं. कधी कधी तो कुठेतरी रेंगाळला आहे असं सुद्धा होऊ शकतं. तर अशा रीतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायला लागतो. बघा तुम्हाला पंचांगात 106 नंबरवरती पंथा प्रश्न दिलेला आहे याच्यासाठी की पळून गेलेली व्यक्ती कधी येईल किंवा येणारी व्यक्ती आहे ती अजून आली नाहीये ही कधी येईल. तर त्या पंथा प्रश्नाचा सुद्धा आपल्याला विचार करता येतो. त्यात आपण वर्तमान तिथी, प्रहर, नक्षत्र, वार या सगळ्यांची बेरीज करून त्याला आपण 7नी भागायचं असतं. मग समजा जर बाकी 1 राहिली तर पळून गेलेली व्यक्ती काय किंवा येणारी व्यक्ती काय ही आहे तिथेच आहे, म्हणजे तिचा अजून काही विचार नाहीये तुमच्यापर्यंत पोहोचायचा. आपण असं उत्तर देऊ शकतो. समजा 2 आली तर हे सुखाने येत आहे, मध्येच एखादा मॉल लागला त्याच्यावरती जरा खातपीत बसलीये, काही टेन्शन करू नकोस, मग ती कधी येईल याचं उत्तर आपण थोडस काढू शकतो. कधी कधी 3 उत्तर राहिलं तर निम्म्यापर्यंत आलेली आहे ती व्यक्ती, परंतु काही कारणाने आहे तिथेच आहे, परंतु अशुभत्व काही दाखवत नाही, असाही तुम्ही विचार करू शकता. समजा शेष 4 राहिली तर अगदी सनिध्यात आलेली आहे, अगदी जवळ आलेली आहे ती व्यक्ती आणि 1 तासाभरात सुद्धा ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा जर 5 उत्तर आली तर निघालेला राहिला असं जाणावं. म्हणजे अरे ती व्यक्ती निघाली होती किंवा जी पळून गेली होती, त्या मुलाच्या आज सकाळी डोक्यात आलं होतं की आपण घरी जावं आता परत, किंवा एखादी व्यक्ती विचार करत होती तुमच्यापर्यंत यायची, परंतु बाकी 5 राहिल्यामुळे तो जिथे निघाला आहे तिथेच राहिलेला आहे असाही विचार करता येतो. समजा जर 6 बाकी राहिली किंवा 0 बाकी राहिली तर ती व्यक्ती आजारी आहे किंवा त्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालेलं आहे. अशा प्रश्नांची उत्तरं सुद्धा देता येतात. आता असाच एक प्रश्न मी सोडवला होता. मुलगी घरातनं पळून गेली होती आणि म्हणून मी प्रश्न टाकला होता आणि त्याची बाकी 4 आली होती. त्यामुळे मी त्यांना म्हणले की अगदी जवळ आलेली आहे आणि चंद्राच्या भ्रमणावरून ती व्यक्ती कुठे कधी येईल असा एक विचार करून मी त्यांना सांगितलं. परंतु ती व्यक्ती त्यावेळी सुद्धा आली नाही आणि मग परत कधी मिळेल तर 1-2 दिवसांनी त्यांना ती त्यांची मुलगी सापडली. परंतु ज्या वेळेला मी सांगितलं होतं की सान्निध्यात आलेली आहे तर त्यावेळेला त्या मुलीने सांगितलं की त्या वेळेला मी घराच्या जवळ आले परंतु मी पळून गेले आहे आणि आता तुम्ही मला काय खरं नाही, मी एका रिक्षेवाल्यावर पळून गेलेली आहे आणि आता माझं काय खरं नाही म्हणून मी घाबरून परत पळून गेले, म्हणजे सानिध्यात आलेला राहिला. तर अशा रीतीने आपण ह्या गोष्टींचे उकल हे अतिशय चांगल्या रीतीने या पंथा प्रश्नातून सुद्धा करू शकतो. प्रत्येक वेळी आपल्याला प्रश्नकुंडलीच मांडायला लागते असं नाही, तर प्रश्नशास्त्राचे अनेक प्रकार आहेत. तर त्यातला हा एक पंथा प्रश्न आपल्याला पंचांगात सापडतो आणि त्याच्या आधारे आपण छानसं
उत्तर देऊ शकतो. एखादे घर किंवा जमीन खरेदी केल्यास फायदेशीर होईल की नाही याचाही विचार आपण या प्रश्न कुंडली मार्फत करू शकतो. कसं आहे की जमीन जुमला नशिबात आहे की नाही ह्या गोष्टी आपण मूळच्या पत्रिकेवरून काढू शकतो. परंतु आत्ताच मी एक जमीन बघून आली आहे, खरेदी केलेली आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यासाठी प्रश्नकुंडली किंवा मी सांगितल्या त्याच्या अनेक गोष्टीतून आपल्याला शकून अपशकून ह्याच्यातूनच आपल्याला घ्यायला लागतात. कोर्टाचे निकाल असतात कधी कधी बरेच वेळेला माझ्या बाजूने कोर्टाचा निकाल लागेल की नाही असाही एक प्रश्न असतो. आता बघा कोर्टात जे जातात ते दोघं बरोबरच असतात, मी असा नेहमी विचार करते. जो आपल्याकडे येतो तोही बरोबर असतो आणि जो दुसरा असतो तो सुद्धा बरोबर असतो. त्यामुळे न्यायाधीश काय निकाल देतो हे याच्यासाठी खूप महत्वाचं असतं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे येणाराच बरोबर आहे आणि दुसरा खोटारडा आहे, परंतु दोघही जण बरोबर असतात म्हणून त्यांना कोर्टात जायला लागतं. मग अशा या कोर्टात गेलेल्या एखाद्या केसवरचा जर निकाल हवा असेल तर आपण अशा अनेक गोष्टींद्वारे त्याची उत्तर घेऊ शकतो की निकाल हा माझ्या बाजूने लागेल का प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने लागेल. अशा प्रश्नांसाठी सुद्धा आपण प्रश्नशास्त्र किंवा प्रश्न मार्गाचा वापर करीत असतो. ज्योतिषाच्या अनेक शाखा आहेत म्हणजे विचार करता येणार नाही एवढ्या अनेक शाखा आहेत. त्यामुळे प्रत्येक शाखेनुसार किंवा प्रत्येक शाखेत या प्रश्नकुंडलीसाठी एक वेगळा विभाग आहे. त्यामुळे असं काही नाही की कुंडलीवरूनच प्रश्नकुंडली बघता येते, केपी वरूनच प्रश्नकुंडली बघता येते किंवा इतर गोष्टी अंकशास्त्रावरूनच प्रश्नकुंडली बघता येते, असं काही नाही. जेवढ्या ज्योतिषाच्या शाखा आहेत तेवढ्या सर्व शाखांवरून आपल्याला प्रश्न कुंडलीचा विचार करता येतो किंवा प्रश्नशास्त्राचा विचार करता येतो. म्हणजे जे प्रश्न आपण जन्मकुंडलीवरून सोडवू शकत नाही ते प्रश्नांचा विचार आपण प्रश्न कुंडलीवरून करत असतो. जशी प्रत्येक मनुष्य जीवाला एक जन्मवेळ असते तशीच प्रत्येक प्रश्नाची सुद्धा एक जन्मवेळ असते. मिळाल्या ज्योतिषींबाई विचारला प्रश्न, असं करणं चुकीचं आहे. अरे वा मॅडम आज तुम्ही रस्त्यातच भेटलात का, मला सांगा बघू मी इथून आता भेळ खाल्ली तिचं काय होईल. असं नाही. आज कोणी तुम्हाला ज्योतिषी भेटला आणि तुम्ही असं नाही, ते प्रश्न तुम्हाला आतून यायला पाहिजे. अनेक दिवस त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत आहात. जसा एखाद्या जन्माला येण्यासाठी 9 महिन्याचा गर्भावस्था असते तशीच प्रश्नासाठी सुद्धा ही गर्भावस्था असते. बरेच वेळेला अनेक वर्ष तुमच्यासाठी ते प्रश्न मनात घोळत असतात, मनात रुजत असतात. त्याचा मुरंबा घालावा तसे ते मुरलेले असतात तुमच्या मनात. आणि मग त्याच्यानंतर एखादा उत्तम ज्योतिषी भेटला की मग तुमची त्याची गाठ होते आणि मग त्या ज्योतिषाला बघून तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की नाही आता ह्या प्रश्नाचं उत्तर ना आज आपल्याला घेतलंच पाहिजे या गोष्टी. तर अशा रीतीने मग त्यावेळेच्या पत्रिका मांडून त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यावेळेचा ज्योतिषाचा जो अभ्यास असेल त्याच्यानुसार ज्योतिषी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. एकदा अशीच माझ्याकडे प्रश्नकुंडली आली की मॅडम माझ्या आईने दागिने कुठे ठेवलेत ना ते काही सापडत नाहीयेत. म्हणलं किती आहेत. अहो नाही चांगलीच आहे, तिची सगळी पुंजीच त्या दागिन्यात आहे आणि त्याच्यानंतर तिने आता वाटण्या करायच्या होत्या पण ते दागिने कुठे ठेवले तेच तिला आठवत नाहीये. म्हणलं अरे बापरे आता बरीच भक्कम पुंजी आहे. म्हणून मग मी सगळं एक छानशी प्रश्नकुंडली टाकली तिच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. आणि मग असा विचार केला छान प्रश्नकुंडली खरं म्हणजे सांगू का पटकन उत्तर देत असते. तुम्ही जितकं त्याला शास्त्र लावत बसाल ना तितकं त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला लेनली आणि गोंधळलेल्या स्वरूपात मिळताना दिसतं. आज त्या प्रश्नकुंडलीचा लग्नेश होता तृतीय स्थानी होता आणि तो शुक्र होता आणि बेसिकली चंद्र हा त्या पत्रिकेला धनस्थानाशी निगडित होता म्हणजे धनस्थानातच होता. म्हणजे लग्नेश आणि चंद्र यावरून पुष्कळशी उत्तर ही तुम्ही प्रश्नकुंडलीची झटझट देताना दिसता. मग तृतीयश होता लग्नेश होता तृतीय स्थानी तो शुक्र होता आणि चंद्र हा त्याच्या मागच्या धनस्थानात होता. त्यामुळे मला काय कळलं की अरे ते जे दागिने आहेत
चंद्र, कारण नॉर्मली चंद्र ज्या स्थानचा प्रश्न असतो त्या स्थानाशी घोटाळताना दिसतो आणि लग्नेश ज्या स्थानात गेलेला असतो तिथून त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता दाखवत असतो. मग कुटुंबातच आहे कुठेतरी असं मला त्या चंद्राने उत्तर दिलं. आणि तृतीय लग्नेश तृतीयात गेल्यामुळे, तो शुक्र असल्यामुळे म्हणले तुम्हाला लहान बहीण आहे का? तर म्हणले हो माझ्याकडे लहान बहीण माझी आहे. तर म्हणलं ते दागिने आहेत ते तुम्हाला तुमच्या लहान बहिणीकडे एखाद्या वेळा आईने ठेवायला दिलेले असतील. आता बघा ज्योतिषाने सुद्धा असं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. मी जर सांगितलं असतं की तुमच्या लहान बहिणींनी लंपास केलेत, तर असं उत्तर देण्यापेक्षा तुमच्या आईने किंवा तिच्याकडे ते दागिने मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी असतात. त्यामुळे ज्योतिषाने शक्यतो भांडणं लावण्यापेक्षा अशी उत्तरं दिल्यास ज्योतिषी स्वतः सुसह्य होताना दिसतो. मग त्यांनी सांगितलं की कधी अंदाजे ह्या गोष्टी मिळू शकतील. तर मी त्यांना म्हणलं की तुम्हाला सांगू का, उद्या संध्याकाळनंतर ह्या गोष्टीचा छडा लागेल. कारण चंद्र रास बदलत होता. चंद्र त्या शुक्राला म्हणजे लग्नेशाला दुसऱ्या दिवशी मिळत होता संध्याकाळनंतर. आणि तशीच घटना घडली की दुसऱ्या दिवशी संध्याकाळनंतर त्यांनी त्या बहिणीला विचारले की अगं तुझ्याकडे आईने काही दिलंय का बघ, आम्ही सगळेजण शोधतोय परंतु आमच्याकडे काही मिळालं नाहीये हे. मग त्या बहिणीने खरं शोधलं दुसऱ्या दिवशी आणि तिला ते दागिने तिच्या आईने कुठेतरी तिच्या जवळ ठेवलेले होते. ते आईलाही सापडले आणि तिलाही सापडले. तर अशा रीतीने आधी हो का नाहीचं उत्तरही आपण प्रश्न कुंडलीवरून काढू शकतो. आणि त्याच्यानंतर अशा रीतीने चंद्र त्या लग्नेशाला कधी भेटतोय किंवा चंद्र त्या गोष्टीला कधी भेटतोय, यात इथशाल योगाचा विचार हा अतिशय प्रामुख्याने करायला लागतो. कारण जेव्हा शीघ्रगती ग्रह मंदगती ग्रहाच्या मागे असतो तेव्हा 101% ही घटना घडणारच असते असं ज्योतिषशास्त्र सांगत असतं. त्यामुळे तुम्ही जितक्या गोष्टी शिकत राहाल त्याच्यानुसार तुम्हाला उत्तम रीतीने प्रश्न कुंडलीवरून सुद्धा छानशी प्रश्नांची उत्तरं देताना दिसतात. आता सध्या मी टॅरो कार्ड शिकते, तर टॅरो कार्डचा उपयोग सुद्धा तुम्हाला प्रश्न कुंडलीसाठी होऊ शकतो. तुम्ही एकच त्या संचातलं कार्ड काढलं आणि बघितलं तर आलेलं जातक काय नेचरच आहे हे तुम्हाला समजू शकतं. किंवा एखादीच गोष्ट सापडत नसेल, टॅरो कार्ड काढलं छान रीतीने त्याला नमस्कार करून त्या शास्त्राचा मान राखला जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा मग तुम्ही त्याचा स्प्रेड लावला 3चा तरी सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं टॅरो कार्ड वरून अतिशय उत्तम रीतीने मिळताना दिसतात. अंकशास्त्र सुद्धा या ज्योतिष शास्त्रातला एक महत्वाचा भाग आहे आणि या अंकशास्त्रांवरून सुद्धा आपल्याला प्रश्नांची उत्तरही काढता येतात. अंकशास्त्राचा एखादा नमुना जर मला सापडला तर मी नंतर दाखवते. परंतु अंकशास्त्रावरून सुद्धा प्रश्न अतिशय उत्तम रीतीने सोडवता येतात. केरळियन प्रश्नावली ही सुद्धा या प्रश्न कुंडलीसाठी अतिशय महत्वाची मानली जाते. आज त्याच्यातनं सुद्धा एखादं ते तुम्हाला फुलाचं नाव विचारतात किंवा एखाद्या मंदिराचं नाव विचारतात, देवाचं नाव विचारतात आणि मग त्या नावाचं एनर्जी किती आहे त्याचा विचार करतात. समजा तुम्ही गुलाब सांगितलं तर गुलाब ह्या अंकशास्त्रानुसार त्याची एनर्जी किती आहे आणि मग त्यांचे ते टप्पे ठरलेले आहेत. हे अंक आला तर हे अंक आला तर हे, अशा रीतीने उत्तम रीतीने केरळियन प्रश्नावरनं सुद्धा तुम्ही सुंदर रीतीने हे शास्त्र बघू शकता. तसेच रमल विद्या आमचे दादा नेहमी शिकवत असतात. नेपोलियन प्रश्नावली ही त्याच्यासाठी अतिशय फेमस आहे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आणि त्याच पुढचं शास्त्र म्हणजे रमल ज्योतिष शास्त्र आहे. त्यामुळे रमल ज्योतिष शास्त्रावरून सुद्धा तुम्ही उत्तम रीतीने प्रश्न सोडवू शकता. आमच्या गौरी मॅडम कृष्णमूर्ती पद्धतीत अतिशय तरबेज आहेत. आज 248 ना 48 नंबर वरून सुद्धा तुम्ही एक आकडा सांगा बघू मॅडम. 5, 10, 15, 30, 35, 241. मग मी त्यावेळी शिकले की 258 वगैरे असं 52 शेवटचा सांगितला तर एखाद्या वेळी ती घटना न होण्याची शक्यता आहे किंवा अगदीच पहिला सांगितला तर ती घटना अगदी बाल्यावस्थात आहे असाही तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे तुम्ही काय विचार करता, ज्योतिषी काय विचार करतो हा विचार अतिशय प्रश्न शास्त्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. ज्योतिषाचा मूड काय लागलेला आहे किंवा ज्योतिषी आजूबाजूला काय बघतोय किंवा जे काय दाखवलं आहे
ते त्याचा उकल कशी करतोय हे ज्योतिषासाठी प्रश्न कुंडली वापरताना फार महत्वाचं आहे. सुंदरसा एक छानसा प्रश्न मी एका पोपटाला विचारला. खरं सांगायचं तर मी शैल्यला गेले होते आणि माझ्या बरोबर माझे बरेच नातेवाईक होते, परंतु तिथे एक मस्त पोपट घेऊन माणूस बसलेला होता आणि त्या पोपटाला मी छानसा प्रश्न विचारला. सगळे लोक मला हसत होते की अरे ही स्वतः एवढी मोठी ज्योतिषी आहे, आम्ही हिच्याकडनं आमचे प्रश्न सोडवून घेतो आणि ही काय एवढी पोपटासाठी बसली. तर त्या पोपटाने इतका सुंदर त्या पिंजऱ्यातनं तो बाहेर आला, त्यांनी एक छानशी गिरकी घेतली, एक नाच केला खरं सांगायचं तर त्यांनी त्या ह्याच्यात, आणि सुंदर रीतीने त्यांनी एक ते चिठ्ठी त्या पोपट घेऊन बसलेल्या माणसाच्या ज्योतिषाच्या हातात दिली. आणि खरं सांगायचं तर माझ्या मनात जो प्रश्न होता तोच प्रश्न त्या चिठ्ठीत आलेला होता आणि त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी त्या चिठ्ठीत दिलं होतं की ही घटना अमुक अमुक दिवसानंतर घडेल. तर अशा रीतीने जर तुमचा प्रश्न खरा असेल तर तुम्हाला माध्यम कुठलंही असलं तरी चालतं. एक पोपट सुद्धा तुमचा प्रश्न सोडवू शकतो, केपी अभ्यासक सुद्धा तुमचा प्रश्न सोडवू शकतो, टॅरो अभ्यासक सुद्धा प्रश्न सोडवू शकतो, ओशो कार्ड रीडर सुद्धा तुमचा प्रश्न सोडवू शकतो, मून कार्ड रीडर सुद्धा तुमचा प्रश्न सोडवू शकतो, किंवा अगदी विविध डाळी जरी तुम्ही एकत्र केल्यात आणि त्या डाळीनुसार जरी तूर डाळ आली तर होकार असं जरी म्हणलं तरी सुद्धा साधी सुधी गृहिणी ही तुम्हाला प्रश्न अतिशय. जरा एकदम म्यूट करा ना जयश्री. साधी सुधी गृहिणी सुद्धा तुम्हाला स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर हे शुभ देताना दिसते. तर अशा रीतीने प्रश्न कुंडलीचे अनेक प्रकार आहेत. प्रश्नशास्त्र हे अनेक प्रकारांनी आपल्याकडे प्रत्ययास येतं. आता मी गौरी मॅडमना विनंती करते की त्यांनी काय काय प्रश्न शास्त्राबद्दल शोधून काढलाय हे त्यांनी आपल्याला सांगावं. मध्ये मध्ये मी त्यांच्याशी गप्पा मारत असेच त्यांनाही प्रश्न विचारत राहील आणि त्यामुळे तुम्हाला प्रश्नशास्त्राचं संबंधी अनेक गोष्टी कळताना दिसतील. गौरी मॅडम ह्या अतिशय सुंदर केपी तज्ञ आहेत. त्याचसोबत त्यांनी लाल किताबही केलेला आहे. मोबाईल न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्रात त्या निपुण आहेत, त्यामुळे अंकांवरून सुद्धा प्रश्नाचं उत्तर कसं घेता येतं हेही सांगता येतं. दादांच्या सानिध्यात राहून त्यांचं रमलही पाठ झालाय खरं सांगायचं तर. त्यामुळे अशा अनेक गोष्टींशी त्या निगडीत आहेत. मी गौरी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या अजून काय प्रकार आहेत किंवा तुम्ही कशात काम करता, प्रश्न आल्यानंतर तुम्ही कसं काम करता हे आम्हाला सांगावं. गौरी मॅडम. धन्यवाद. धन्यवाद जयश्रीताई. पहिल्यांदा तुम्ही सगळ्या प्रश्नशास्त्र याचा बराच छान आढावा घेतला की प्रश्न कुंडली बघताना कुठली कुठली शास्त्र वापरता येतात. ह्यासाठी तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती अगदी छान होती. खरोखर पूर्वीच्या गृहिणी या पद्धतीचा वापर करायच्या की जेव्हा ज्योतिषशास्त्र त्यांना ठाऊक नसेल पण तरी त्यांना त्यांच्या मनाने दिलेला कौल. बघा आता ह्याच्यात जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या स्त्रीच्या मनाचा कौल म्हणजे तो प्रश्न तेवढा निकडीचा आणि कळकळीचा पाहिजे. म्हणजे कसे ज्योतिषशास्त्राचे नियम एक एक तयार होत गेले हे बघा. आता थोडंसं मी तुमच्याशी काही नियमांबद्दल बोलेन आणि काही अजून पद्धतींबद्दल बोलेन. ज्योतिषशास्त्रामध्ये ही प्रश्नशास्त्र ही जी ब्रांच आहे ही अतिशय जुनी आहे, ज्याचा तुम्हाला उल्लेख बराच सापडेल. प्रश्न भैरव, प्रश्नशास्त्र किंवा संहिता स्कंधामध्ये याचा उल्लेख सापडतो की कालनिर्णयाचा विचार करताना प्रश्नशास्त्र हे खूप महत्वाचं ठरतं असंही त्यांनी सांगितलेलं. बरेच वेळेला काय असतं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या जसं आपण म्हणतो की ढोबळमानांनी मोठ्या गोष्टी आपण ह्या कुंडलीवरनं बघू शकतो, पण ज्या छोट्या गोष्टी तात्कालिक प्रश्न आपण कुंडलीवरनं बघू शकत नाही त्याची उत्तरं तुम्ही नक्कीच प्रश्न कुंडलीवरून देऊ शकता. ज्या जातकांची प्रश्न वेळ किंवा जन्म वेळ जातकाला माहिती नाहीये अशा जातकांचं समाधान नक्कीच तुम्ही करू शकता. एखाद्याला त्याची तारीख पण माहिती नाहीये, वेळ पण माहिती नाहीये, त्याही जातकाचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता बघा हल्ली बरेच लोक म्हणजे स्पेशली ह्या केसेस जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा आता जे जातक 60च्या पुढे आहेत त्या बऱ्याच लोकांच्या त्यांना पत्रिका माहिती नाहीयेत. त्यांच्या वेळा म्हणजे अशा की आम्हाला संध्याकाळ सांगितलंय, आमच्या आजीने आम्हाला सांगितलं की त्यावेळेला दुपार होती
किंवा महिने सुद्धा असं सांगितलेत की स्वातंत्र्यानंतर साधारण 15 दिवसांनी तू जन्मलीस, म्हणजे 15 ऑगस्ट 47 नंतरचा जन्म असं धरून चला. म्हणजे ह्या अशा वेळा अजूनही आपल्याला ऐकायला मिळतात. आता इथून पुढे मात्र मला वाटतं 1947 नंतर बऱ्यापैकी कुंडल्या आहेत ज्यांचे जन्म दवाखान्यात झालेले आहेत, स्पेशली त्यांच्या वेळा ह्या लिहिलेल्या असतात, त्यामुळे त्यांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. प्रश्न कुंडली सोडवण्याचे काही नियम. आता जसं आपण बघितलं की जयश्रीताईंनी ज्याप्रमाणे सांगितलं की प्रश्न कुंडली सोडवताना प्रश्नकर्त्यांनी हे शकुनाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. याच्या आधी काही छोटे छोटे नियम असे आहेत की प्रश्नकर्त्यांनी प्रश्नाची निश्चित वेळ आणि निश्चित ठिकाण हे घेणं महत्वाचं असतं. म्हणजे काही वेळेला आता ह्यात पुन्हा 2 वाद आहेत म्हणू किंवा 2 मतं आहेत असं म्हणू. काही जण असं म्हणतात की प्रश्न ज्या वेळेला जातकाने विचारला तीच वेळ घ्यायची, ती वेळ लिहायची आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणची कुंडली मांडायची. काही ज्योतिषी असंही सांगतात की तुम्ही फक्त त्याच्याकडनं प्रश्न घ्या आणि तुम्ही ज्या मिनिटाला बसाल त्या मिनिटाला तो प्रश्न सोडवा. माझा अनुभव असा आहे की तुम्ही जर पारंपरिक प्रश्न कुंडली सोडवत असाल तर जातकाने ज्या वेळेला प्रश्न विचारला आहे, तुम्हाला तो जातक फोनवरनं प्रश्न विचारेल किंवा स्वतः येऊन प्रश्न विचारेल. स्वतः तो येऊन प्रश्न विचारत असेल तर उत्तम, तो प्रश्न अतिशय कळकळीचा असेल आणि त्याचं उत्तर जातक स्वतःच घेऊन आलेला असतो, त्याच्यामुळे ते उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. पण तुम्ही जर केपीनी कुंडली सोडवणार असाल आणि हा प्रश्न तुम्हाला जर फोनवर विचारला तर तुम्ही फक्त नंबर घेऊन ठेवा. तुम्ही ज्या मिनिटाला प्रश्न सोडवायला बसाल तो दिवस, ती वेळ आणि ते ठिकाण हे महत्वाचं ठरेल. प्रश्न कुंडली सोडवण्याचा अजून एक नियम असा आहे की समजा तुम्हाला प्रश्न कुंडली तुम्ही सोडवायला बसलात, काही कारणाने तुम्हाला तो प्रश्न न सोडवता अर्धवट उठावं लागलं तर तुम्हाला पुन्हा नवीन वेळ घेऊन तुम्हाला ती कुंडली मांडायला लागते. बरेचदा आता हे मी माझ्या केपीच्या स्टुडंटसाठी सांगते, आपण बरेच वेळेला नंबर घेतो, प्रश्न मांडायला बसतो, आपल्याला दुसऱ्या एखाद्या क्लायंटचा फोन येतो, त्यानंतर आपला मध्ये 2-2.5 तासाचा वेळ जर गेला त्यातनं, तर तुम्ही पुन्हा जी कुंडली आधी मांडलेली असते त्याच कुंडलीवरनं प्रश्न सोडवायला बसता. असं नाही करायचं. तुम्हाला परत नवीन वेळ घेऊन, तुम्ही परत प्रश्न जेव्हा सोडवायला बसला आहात ती वेळ घेऊन तुम्हाला प्रश्न मांडायचा आहे. म्हणजे ठिकाण आणि प्रश्नाचं वेळ याच्याबद्दल आपण आता क्लिअर आहोत की आपण जिथे बसतो ते ठिकाण, आपण ज्या वेळाला बसतो कृष्णमूर्ती पद्धतीने होरारी नंबरने जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल तेव्हा ज्या मिनिटाला तुम्ही बसाल ती वेळ. प्रश्न शक्यतो जातकानेच विचारावा, पण जातकाने न विचारता त्याच्या नातेवाईकांनी विचारला तर नातेसंबंध लक्षात घेऊन तुम्हाला प्रश्न कुंडली फिरवावी लागेल. म्हणजे प्रश्न जर मुलाच्या संबंधी आईने विचारला असेल तर कुंडलीचं 5मं स्थान लग्नी घेऊन तुम्हाला तो प्रश्न सोडवायला लागेल. जर आपल्या बायकोबद्दल किंवा आपल्या जोडीदाराबद्दल, आपल्या भागीदाराबद्दल प्रश्न असेल तर 7मं स्थान लग्नी घेऊन तुम्हाला तो प्रश्न सोडवायला लागेल. ह्याप्रमाणे कुंडलीवरून नातेसंबंध जसे बघाल, काही वेळेला असंही होऊ शकतं की माझा मामा हरवलाय, माझा काका हरवलाय, अशा वेळेला त्याच्याशी रिलेटेड, आता बघा मामा म्हणजे आईचा भाऊ येईल, 4थापासून 3रं स्थान, याप्रमाणे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. जातकाचे प्रश्न एकापेक्षा जास्त असतील तर, बरेच वेळेला असंच असतं, काही वेळेला एकच प्रश्न विचारतो आणि जातक जातो. पण जर जातक तुमच्या समोर येऊन बसला तर एका प्रश्नातनं तो अनेक प्रश्न निर्माण करत असतो. अशा वेळेला आपण काय करायचं, तर एकच प्रश्न असेल त्याला लागून दुसरा रिलेटेड सेम प्रश्न असेल तर तीच कुंडली बघा, नाही तर तुम्हाला परत त्याच्याकडनं नंबर घेऊन नवीन कुंडली बनवायला लागेल. होरारी कुंडली हा केपीचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये 1 ते 249 नंबर आपण जातकाकडनं घेत असतो. याच्यासाठी जे कृष्णमूर्ती पद्धतीची प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे टोकन्स अवेलेबल असतात. ती टोकन आपण जातकासमोर ठेवतो आणि त्याला नंबर काढायला लावतो. जर टोकन नसतील तर 250 पानांचं पुस्तक घेऊन
त्या पुस्तकातनं 1 नंबर काढून, जनरल पद्धत अशी आहे की उजव्या पानावरचा नंबर द्यायला सांगावा. पण जर जातक फर्म असेल की नाही मला डाव्या पानावरचा नंबर तुम्हाला सांगायचा आहे, तर डाव्या पानावरचा घ्या. पण प्रॅक्टिस अशी आहे की तुम्ही जेव्हा समोरच्याला इन्स्ट्रक्शन देता तेव्हा 250 पानापर्यंतचं पुस्तक घ्या, पुस्तकातनं 1 पान काढा आणि उजव्या पानावरचा नंबर द्या, असं सांगायची पद्धत आहे. हा केपी नंबर मांडून पुढची प्रश्नकुंडली ही बनवली जाते. वेळ तुम्ही बसता ती, ठिकाण तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणावरनं ही कुंडली मांडायची असते. प्रश्नकुंडलीचा पारंपरिक अजून एक नियम असा आहे की जातकाचे जर एकापेक्षा जास्त प्रश्न असतील तर पहिला प्रश्न हा आपण त्याच्या लग्न कुंडलीवरनं सोडवायचा. त्याच्याशीच रिलेटेड दुसरा प्रश्न असेल तर तो चंद्रावरनं सोडवायचा, म्हणजे चंद्र कुंडली बघून सोडवायचा. आणि तोच रिलेटेड तिसरा प्रश्न असेल तर तुम्ही रवी कुंडली घेऊन प्रश्न सोडवू शकता. याच्यामध्ये बलवान ग्रहांना महत्व आहे. आता थोडस परत पारंपरिक वरती येऊ की आपण महत्व कशाला द्यायचं, प्रश्न कुंडली बघताना महत्व कशाला द्यायचं. तर प्रश्न कुंडली बघताना तुम्हाला 3 गोष्टींना सर्वात जास्त महत्व द्यायला लागतं. याच्यामध्ये लग्नाला महत्व असतं, चंद्राला महत्व असतं आणि मग तुमचा जो कार्येश असेल. आता कार्येश म्हणजे काय असा जो प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न कुठल्या गोष्टी संबंधी विचारला आहे, तो भाव काय दर्शवतो. म्हणजे प्रश्न समजा एखाद्याचा मगाशीच असं जयश्री ते सांगत होते की दागिने हरवलेत, तर दागिने म्हणजे द्वितीय स्थानावरनं धनाचा प्रश्न आहे हा. तर दागिने म्हणजे द्वितीय स्थानावरनं तुम्ही बघू शकता. एखाद्याचा परीक्षेसंबंधी प्रश्न असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संबंधी प्रश्न असेल तर तो तुम्ही 6ष्ठ स्थान, अशा वेळी तुमचं कार्येश म्हणजे 6ष्ठ स्थान होईल. दागिन्यांसंबंधी तुमचं कार्येश म्हणजे द्वितीय स्थान होईल. आईच्या संबंधी प्रश्न असेल तर तुमचा चतुर्थ भाव हा तुमचा कार्येश असेल, म्हणजे चतुर्थेश जो असेल तो कार्येश असेल. अशा रीतीने तुम्हाला पहिल्यांदा लग्नेशाला महत्व द्यावं लागेल, चंद्राला महत्व द्यावं लागेल आणि कार्येशाला महत्व द्यावं लागेल. हे बघताना त्रिकस्थानांचा विचार जरूर करा. लग्नाचा विचार जर तुम्ही कराल तर बघा, मेष लग्न जर आलं तर साधारण जातक ऍक्टिव्ह असतो किंवा दुसऱ्याचं न ऐकणारा असतो किंवा कधीतरी फसला जाणारा असतो, असं एक तुम्ही सांगू शकता. वृषभ लग्न हे शुक्राचं लग्न आहे, पण असा जो असेल हा जातक कसा असेल तर आपल्या मनाशी ठाम राहणारा विश्वासू जातक असेल, संयम बाळगणारा जातक असेल. मिथुन लग्न जर आलं तर तुम्ही सांगू शकाल की जातक हा बदल स्वीकारणारा असेल, संयम बाळगणारा असेल, थोडासा आनंदी प्रवृत्तीचा, अस्वस्थ प्रवासाची आवड असणारा असेल. म्हणजे बघा, जेव्हा आपण हे सगळी लग्न सांगतो, ही सगळी सांगितलेली आहेत की या लग्नावरून काय बघा काय नाही. त्याचप्रमाणे आता महत्वाचं म्हणजे काय येतं की आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिलं म्हणजे ग्रहांचं कारकत्व, यासाठी तुम्हाला थोडं माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राशींचं स्वरूप, जेव्हा प्रश्नावरून आपण एखाद्याचं उत्तर देत असतो तेव्हा राशींचं स्वरूप, राशी काय सांगतात हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि भाव किंवा स्थान, भाव आणि भावेश काय दर्शवतात हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. याच्यामध्ये काही नियम असे आहेत की लग्नस्थानी जर तुमचे शुभ ग्रह किंवा लग्नावरती शुभ ग्रहांची दृष्टी आली तर जातकाचा प्रश्न हा बरोबर असतो. बहुतेक वेळेला चंद्र जर लग्नात आला आणि त्याच्याबरोबर बुध आणि शनी आले तर जातकाने तुमची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारलेला असू शकतो. लग्नावरती मंगळाची दृष्टी, चंद्रावरती मंगळाची दृष्टी म्हणजे थोडक्यात तुमची परीक्षा बघण्यासाठी प्रश्न विचारलेला असू शकतो. प्रश्न कुंडली सोडवताना अजून एक नियम आहे की चंद्राने प्रश्न रिफ्लेक्ट केला पाहिजे. म्हणजे चंद्राने तुम्हाला असं दर्शवलं पाहिजे की हा प्रश्न बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रश्न जर तुमचा धनस्थानाशी रिलेटेड असेल तर चंद्राचा किंवा चंद्राच्या नक्षत्र स्वामीचा संबंध काही ना काही, कोणत्या ना कोणत्या प्रकारे द्वितीय स्थानाशी आला असेल तर तो प्रश्न बरोबर आहे हे तुम्ही सांगू शकता. प्रश्न कुंडलीत चंद्राला महत्व जास्त आहे. चंद्राची रास, चंद्राचं नक्षत्र आणि चंद्राचं बल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे.
तसंच प्रदीप पंडित सर इथे आहेत, ते शिवस्वरोदयामध्ये अतिशय उत्कृष्ट मास्टर आहेत असं म्हणू. शिवस्वरोदयाचा वापर सुद्धा आपल्याला प्रश्न कुंडली सोडवताना करून घेता येतो, ज्याच्यामध्ये चंद्र नाडी आणि सूर्य नाडी ह्याच्याच बरोबर शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष म्हणजे कुठल्या पक्षामध्ये कुठली नाडी बलवान आहे याच्याप्रमाणे जातकाचा प्रश्न सुटेल की नाही हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्हाला नक्षत्रांचा विचार येतो तेव्हा नक्षत्रांची जी लोचनं आहे त्याच्यावरून तुम्ही वस्तू सापडेल किंवा नाही सापडणार. हरवलेल्या वस्तूंचा विचार करताना नक्षत्राला पण खूप महत्व द्यायला लागतं. नक्षत्राचं महत्व आहे. नक्षत्र सांगेल की ते तुम्हाला वस्तू सापडेल किंवा नाही सापडेल किंवा कुठल्या ठिकाणी सापडेल, कुठल्या दिशेला सापडेल. प्रश्न कुंडली जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तुम्हाला कुंडलीवरनं त्या जातकाला दिशा सुद्धा सांगता येतात. साधारण जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता तेव्हा प्रश्न कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. विशिष्ट कार्यासंबंधी प्रश्न असतात की माझं हे काम होईल का नाही म्हणून. काही प्रवासासंबंधी प्रश्न असतात किंवा नष्ट वस्तूंसंबंधी प्रश्न असतात. मॅक्झिमम वेळा बघा नष्ट वस्तूंसंबंधीचे प्रश्न हे तुमच्याकडे जास्त येतात की माझ्या काही गोष्टी हरवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पासपोर्ट असतो, विजा असतो किंवा विजा यायचा असतो, एक्सपेक्टेड विजा आलेला असतो पण तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसतो. म्हणजे ऑफिसला फोन केला तर कळतं की विजा तिथनं निघालेला आहे किंवा जे काय तुमचं स्टॅम्पिंग झालेलं आहे पासपोर्टचं निघालेलं आहे पण अजून आलेला नाहीये. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्ही हाताळू शकता. प्रश्न जेव्हा तुम्ही बघता तेव्हा अजून एक महत्वाचा नियम म्हणजे तुम्ही स्वतः शांत चित्ताने प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचा स्वतःचा चंद्र हा तुमचा 8 किंवा 12 मध्ये नसावा. कारण जर तुमचं स्वतःच म्हणजे उत्तर देणाऱ्याच मन जर शांत नसेल तर तो उत्तर देऊ शकत नाही. हीच सिस्टीम पूर्वी लावायचे की अमावस्येला उत्तर द्यायचे नाहीत. अमावस्येला शक्यतो पूर्वीचे ज्योतिषी प्रश्न बघायचे नाहीत. तसंच रमलमध्ये सुद्धा नियम आहे की अमावस्या किंवा पौर्णिमा याला विचारलेले हे जर शकल आलं तर ते आलेलं उत्तर हे चुकीचं असतं. समजा आम्ही केपीनी पण सांगतो की चंद्राने प्रश्न जर रिफ्लेक्ट नाही केला तरी सुद्धा जर तो सोडवला तर कदाचित उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणजे जेव्हा आपण जातकाला उत्तर देतो तेव्हा कदाचित आपल्याला सुद्धा माहिती असतं की हे उत्तर बरोबर येणार आहे किंवा नाही. केपी कडे येऊ, कृष्णमूर्ती पद्धतीकडे. काही वेळेला अगदी छोटे छोटे प्रश्न असतात की जे खूप महत्वाचे असतात पण जे कुंडलीने बघणं शक्य नसतं. स्पेशली ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये असं व्हायचं की ज्येष्ठ व्यक्ती घरात असायच्या. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांना बाहेर फिरायची परवानगी नव्हती त्याच्यामुळे माझ्याकडे आज मोलकरीण येईल का नाही. आता हा प्रश्न जेव्हा तुम्हाला सोडवायचा आहे तेव्हा हा तुम्ही त्यांच्या कुंडलीवरनं तर नाही सोडवू शकत. हा तात्कालिक प्रश्न आहे की मोलकरीण येणार की नाही. हा जेव्हा प्रश्न येतोय तेव्हा ती येण्याची वेळ उलटून गेलेली आहे म्हणून हा प्रश्न आलेला आहे. आणि जर ती येणार असेल तर ती काही तासांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये सुद्धा येऊ शकते. हे जे प्रश्न आहेत हे कृष्णमूर्ती पद्धतीने अतिशय चांगल्या रीतीने सोडवता येतात. या प्रश्नांची उत्तरं ही कृष्णमूर्ती पद्धतीने छान देता येतात. चंद्राचं स्वरूप जेव्हा आपण म्हणतो किंवा कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये किंवा आता जसं आपण पारंपरिक मध्ये बोललो की चंद्राला खूप महत्व आहे तसंच पारंपरिक मध्ये अजून एक पद्धत आहे की जी कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये अजून एक पद्धत आहे की जी LSRD किंवा रुलिंग प्लॅनेट्स या नावाने खूप फेमस आहे. कृष्णमूर्ती म्हणतात की कृष्णमूर्तींनी ह्याचं खूप LSRDनी प्रश्न सोडवलेले आहेत ज्याच्यामध्ये L म्हणजे लग्नाचं स्वामी धरतात, S म्हणजे चंद्राचं नक्षत्र स्वामी धरतात, R म्हणजे चंद्राचा राशी स्वामी धरतात आणि D म्हणजे तुमचा दिवसाचा स्वामी धरतात. ह्या 4 गोष्टी खूप काही सांगून जातात. बघा ह्या 4 गोष्टी म्हणजे कुठले तरी ग्रह मिळतात म्हणजे पुन्हा ग्रहांची कारकत्व ही तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तसंच चर स्थिर द्विस्वभाव याचा सुद्धा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. लग्न जर चर आलेलं असेल तर तुमची घटना लवकर घडेल असं सांगू शकता. स्थिर असेल तर थोडी उशिरा घडेल आणि जर द्विस्वभाव राशीचं लग्न असेल
तर मध्यम उत्तर द्यावं लागतं, म्हणजे ठरवावं लागतं तुम्हाला बाकीची परिस्थिती समजून. तसंच तुमचं कार्य चर राशीत आहे का, कार्य स्थिर राशीत आहे का, ह्यावरून पण तुम्ही उत्तर देऊ शकता. प्रश्न कुंडली कोण म्हणजे प्रश्न कोण विचारू शकतं, तर बघा काही वेळेला असे सुद्धा प्रश्न असतात की भारत पाकिस्तान मॅच चालू आहे आणि भारत जिंकेल का. तर ज्याला भारताच्या मॅच बद्दल खूप कळकळ आहे किंवा ज्याला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, अशी कोणीही व्यक्ती ही असे प्रश्न विचारू शकते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आपण म्हणतो की हरवली आहे, तर त्या व्यक्तीचे रिलेटिव्ह ब्लड रिलेटिव्ह असतील तर त्यांना कळकळ ऑब्व्हियसली जास्त असेल, त्याच्यामुळे ते विचारू शकतात. किंवा अगदी खूप जवळचा मित्र असेल तरी तो सुद्धा प्रश्न विचारू शकतो. अशा वेळी आम्ही म्हणतो की नंबर घेण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही नंबर क्रिएट करा. बरेचदा आणखी नंबरची गंमत काय होते तेही मी सांगते तुम्हाला. तुम्ही जर लोकांना रॅन्डम नंबर विचारले तर लोक आपली भाग्यांक, आपला आवडीचा नंबर असं सांगतात. प्रश्न कुंडलीचा आणखीन एक ढोबळ मानाने पॉझिटिव्ह नियम म्हणजे जर तुम्ही प्रश्न कुंडली मांडलीत आणि ते कर्क लग्न आलेलं असेल तर प्रश्नाचं उत्तर हे होकारार्थी असतं. म्हणजे हे असे काही काही नियम आहेत. तसंच प्रश्न कुंडली केपी प्रमाणे जसं जयश्री म्हणाल्या तर 1 ते 249 नंबर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरनं जो नंबर आलेला आहे त्यावरून तुम्ही असं बघू शकता की प्रश्न खरंच कळकळीने विचारलेला आहे, जातकाची कळकळ किती आहे आणि प्रश्न किती निकडीचा आहे हे तुम्ही बघू शकता आलेल्या नंबरवर. त्याचप्रमाणे नंबरचा वापर करून समजा बघा कृष्णमूर्ती पद्धत काय म्हणतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे एकच भाव देत नाही तर सपोर्टिव्ह त्या प्रश्नासाठी लागणारे जे इतर त्याला पूरक भाव आहेत असे दोन्ही तिन्ही भाव लक्षात घेऊन तुम्हाला उत्तर द्यायला लागतं. तर अशा वेळेला जेव्हा प्रश्न कुंडलीमध्ये हे तिन्ही भाव रिलेट होतात तेव्हा ते उत्तर हो असतं. म्हणजे आपण बघितलं की कर्क लग्न असेल तर साधारण उत्तर हो असेल. त्याचप्रमाणे इथे मी एक रमलनी पण बघा दादा सांगतात की आगम निर्गम. मग अशी केरळीय प्रश्न ज्योतिषचा एक छोटासा उल्लेख जयश्रीताईंनी केला. याची थोडक्यात सिस्टीम सांगते की स्वर आणि व्यंजन ह्याला वेगळे वेगळे मार्क आहेत. स्वर आणि व्यंजनाचे मार्कांचा चार्ट दिलेला आहे की जो फिक्स आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर त्या जातकाला आलेल्या वेळेप्रमाणे एखाद्या वेळेला नदीचं नाव विचारलं जातं, सकाळ असेल तर फुलाचं नाव विचारलं जातं, दुपार असेल तर साधारण झाड किंवा डोंगराचं नाव विचारलं जातं. तुमच्या आवडीचं, तुमच्या माहितीचं फळ, फूल, झाड, डोंगर याचं नाव विचारलं जातं, कदाचित एखाद्या देवतेचं नाव विचारलं जातं. यानंतर त्या शब्दाची फोड केली जाते. म्हणजे मगाशी आपण एक्झाम्पल म्हणून गुलाब घेतला होता, तर गुलाबची फोड अशी होईल की ग प्लस उ प्लस ल प्लस आ प्लस ब प्लस अ. मग हे स्वर आणि व्यंजन मिळून त्याचे जे मार्क असतील त्याची टोटल केली जाते. त्यानंतर जो प्रश्न असेल, रिलेटेड प्रश्न असेल, म्हणजे प्रश्न समजा विवाहासाठी असेल तर ह्याला कितीनी भागायचं आणि काय उरलं तर काय उत्तर द्यायचं हे ठरलेलं असतं. असे साधारण प्रश्न असतात आजारपणाविषयी, मुलांच्या विषयी. हे सगळे प्रश्न केरळीय प्रश्न ज्योतिषवरनं सुद्धा तुम्ही सोडवू शकता. नेपोलियन प्रश्न ज्योतिष ही पण एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये ठराविक प्रश्न आहेत, ठराविक प्रश्नांची उत्तरं आहेत आणि नेपोलियन प्रश्न ज्योतिषच पुढे जाऊन रमल विद्येमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. रमलची 16 शकलं आहेत. रमलची आपली जी पद्धत आहे की ज्याच्यावरनं आपण उत्तर देतो ती सुद्धा ठरलेली आहे. काही वेळेला जेव्हा घाई असेल तेव्हा आपण जातकाकडनं एकच कार्ड काढून घेतो, ते आगम किंवा निर्गम कुठलं आहे याच्या प्रमाणे प्रश्न हो का नाही हे ठरवतो. प्रश्न कुंडली संपूर्ण रमलवरनं बनवायची असेल तर 4 नंबर काढून देतो. हेच 4 नंबर पुढे जाऊन 16 प्रकारे किंवा 16 शकलांमध्ये आपण त्याचा विस्तार करतो आणि ही अख्खी प्रश्न कुंडली बनवतो आणि त्यावरनं आपण उत्तर देतो.
कृष्णमूर्ती पद्धतीने उत्तर कुठल्या कुठल्या प्रकारची देऊ शकतो? तर मला संपत्ती किती मिळेल, मी किती श्रीमंत होईल, माझी सांपत्तिक स्थिती कशी असेल, मला स्वतंत्र व्यवसायामध्ये यश मिळेल का नाही मिळेल, एखादी विम्याची पॉलिसी किंवा माझा विमा मॅच्युअर झालेला आहे तो कधी मिळेल, किंवा मला वारसा हक्काने काही प्रॉपर्टी मिळायची शक्यता आहे का, माझ्या वारसा हक्काने मिळालेल्या प्रॉपर्टीमध्ये काही गुप्तधन मिळेल का, व्यवसाय पूर्णपणे भागीदारीतला व्यवसाय पूर्णपणे माझ्या ताब्यात येईल का, किंवा माझ्या हातातली जो वस्तू म्हणजे माझा फ्लॅट घर आहे ते विकलं तर मला फायदा होईल का. काही वेळेला प्रश्न असे सुद्धा असू शकतात की मला मंत्र साधना मिळेल का, किंवा मला सिद्धी प्राप्त होईल का, किंवा मला गेल्या वेळी एकाने प्रश्न विचारला होता की मला गुरुची प्राप्ती होईल का, मी एका चांगल्या गुरुच्या शोधात आहे तर मला गुरुची प्राप्ती होईल का. हे प्रश्न आपण प्रश्नकुंडलीवरनं बघू शकतो. किंवा संतान विषयक प्रश्न म्हणजे मुलं व्हायला काही अडचण आहे का, किंवा मुलं कधी होतील, हे प्रश्न ऍक्युरेट बघू शकतो. ऍग्रीमेंट करायचंय, ऍग्रीमेंट माझं यशस्वीरित्या होईल का, किंवा मी एखाद्यावरती दावा केलेला आहे ह्या नुकसानीत सुटेल का. असे प्रश्न कुंडलीचे भरपूर म्हणजे केपी प्रमाणे जे प्रश्न आहेत ज्याचे जवळजवळ आम्ही 400 प्रश्न तयार केलेले आहेत मी आणि माझ्या स्टुडंटनी, आणि ज्याची आम्ही उत्तरं पण तयार केलेली आहेत की आजारपणासंबंधी प्रश्न असतील म्हणजे प्रत्येक भावाचे जे प्रश्न असतील की आम्ही असं एक सांगितलं होतं की तुम्ही प्रश्न विचारा आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहून काढू की कुठला भाव आला तर आपण काय उत्तरं देऊ शकू. असं 400 प्रश्नांची उत्तरं आम्ही लगेच देऊ शकतो. नंबर विचारला की आम्ही लगेच प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मॅडम, एक 10 मिनिटानंतर आपण प्रश्नांची उत्तरं घेऊया. आता यांनी हँड रेज केलेला आहे तर तुम्हाला पण बोलायला मिळेल तेव्हा आपण तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊया. केपी प्रमाणे LSRD तर कशी काढायची ह्याचं पण आपण बघतो. बंद करून परत चालू करते. मॅडम म्यूट करा. हो सर, जरा म्यूट करा ना. परत हो. त्यानंतर अंकशास्त्राने पण आपण प्रश्न काढू शकतो. बघा, अंकशास्त्राने सुद्धा प्रश्नांची उत्तरं देता येतात, ज्याच्यामध्ये मूकशास्त्र नावाचा एक प्रकार होता की 108. आता ह्यामध्ये ना जेव्हा अंकशास्त्राचा विचार करतो तेव्हा 108 या नंबरला खूप महत्व आहे की 12 राशी आणि 9 नक्षत्र, तर ह्यांना पण खूप महत्व आहे. हे जर गुणिले 12 गुणिले 9 केलं तर 108 येतं, त्याच्यामुळे 108 नंबर घेतला जातो. 108 मधनं एक नंबर त्याला सिलेक्ट करायला सांगतो, त्याला 9नी भागायचा जो नंबर असेल तो, आणि जी बाकी येईल त्याच्याप्रमाणे काय उत्तर तुम्ही देऊ शकता. हा साधारण स्टँडर्ड फॉर्मॅट ठरलेला असतो. नेपोलियन प्रश्नावली नावाचा पण एक प्रकार आहे, तो पण आपण करू शकतो. म्हणजे आता आपण जी पद्धत बघितली, केरळीय प्रश्न ज्योतिष आहे, नेपोलियन प्रश्न ज्योतिष आहे, रमल प्रश्न ज्योतिष आहे. रमल मध्ये सुद्धा अनेक क्रिटिकल प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतात. जसं की दवाखान्यात असलेला आपला जो कोणी रिलेटिव्ह असेल तो जिवंत राहील किंवा ह्या आजारातनं सुखरूपपणे बाहेर येईल का नाही. आता हे जे काही प्रश्न आहेत हे रमलनी फार अचूकरित्या सुटू शकतात. किंवा चोर सापडणं, चोराविषयीचं वर्णन हे पण रमलनी करता येतं. किंवा आपल्याला भागीदारी करताना असा प्रश्न असतो की समोरचा भागीदार हा विश्वासार्ह आहे का नाही. हे सगळे जे प्रश्न आहेत हे रमलनी अतिशय चांगल्या रीतीने सुटू शकतात. प्रश्नकुंडली बद्दल आणखीन काही विचारायचं असेल तरी विचारू शकता. मी पंडित सर इथे उपस्थित असले तर त्यांना एक 5 मिनिटात रिक्वेस्ट करते की शिवसरोदयवरनं सुद्धा आपण प्रश्न सोडवू शकतो. त्याची एक पद्धत तुम्ही सांगू शकलात तर बघा. चंद्रनाडी आणि सूर्यनाडी याच्यावरनं आपण प्रश्न सोडवू शकतो. नमस्कार. सर्वप्रथम दोन्ही वक्त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. प्रश्नकुंडली या विषयाला तुम्ही अतिशय खूप चांगला असा न्याय दिलेला आहे. एक तर प्रश्नकुंडलीचे इतके सगळे प्रकार असतात हे देखील आज बहुतेक लोकांना प्रथम समजलं असेल. अदरवाईज प्रश्नकुंडली म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रातील प्रश्नकुंडली असंच आपण समजतो.
तसं म्हटलं तर हा प्रकार सोपा आहे आणि सोपा नाही पण. कारण वदा भट्टांनी या प्रश्न कुंडलीवर जवळजवळ 150 ते 200 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न कुंडलीचे स्वतःचे काही नियम असले तरी पारंपरिक वैदिकचे सगळे नियम आपल्याला लावावे लागतात. त्यामुळे इट्स ए ऍब्सोल्युटली सिरियस आणि गंभीर असा हा विषय आहे. याची थट्टा करता कामा नये. नेपोलियन जर पृथ्वीवर परत आला तर तो मला चक्क 10-20 गोळ्या घालेल इतक्या मी त्या नेपोलियन प्रश्नावलीची थट्टा केली एकेकाळी. पिक्चरला जायचं का अभ्यास करायचा हा प्रश्न आम्ही त्याला विचारायचो. आणि जोपर्यंत तो सांगत नाही की तुम्ही पिक्चरला जाऊ शकता तोपर्यंत आम्ही तो प्रश्न त्याला विचारायचो. तर असं करता कामा नये. परत परत प्रश्न विचारता कामा नये. थट्टा म्हणून विचारता कामा नये. विशेषतः जेव्हा कुंडली नसते तेव्हा याचा आपण फार चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. तुम्ही आता बहुतेक सगळ्या पद्धतींचा परामर्श घेतला की त्या पद्धतीमध्ये प्रश्न कुंडली आहे. पण त्यातून एक आमचा आवडता विषय तुम्ही विसरला. अष्टकवर्ग पद्धतीने प्रश्न कुंडली अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता येते. त्यावर मी चक्क 2 भले मोठे लेख लिहिलेत आणि ते ग्रंथित मध्ये आले पण आहेत. जर कोणाला ते लेख पाहिजे असेल तर मी ते पाठवू शकतो. स्वदेश शास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही. अगदी सॉफ्टवेअर लागत नाही, पंचांग लागत नाही, काही लागत नाही. फक्त तुमच्या श्वासावरून तुम्ही सांगू शकता की जो फ्लॅट आता मी बघायला चाललोय तो मला लाभदायक होणार आहे का, किंवा जी मुलगी मुलगा मी बघायला चाललोय त्याच्याशी माझे चांगले सूर जमणार आहेत का. आणि हे सर्व आपल्या श्वासावरून आपण ठरवू शकतो. प्रश्न कुंडलीचा आणखी आपण थोडा रेफरन्स असा घेतला पाहिजे की काही कारणामुळे प्रश्न कुंडलीचं उत्तर निगेटिव्ह येत असेल तर आपण ते होकारार्थी करू शकतो का. स्वदेश शास्त्रामध्ये आपण आपला स्वर बदलू शकतो किंवा तातडीने आपल्याला निर्णय घ्यायचा नसेल तर काही वेळ थांबून स्वर बदलल्यानंतर आपण त्या विषयाकडे परत तो प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे अतिशय छान असं आज व्याख्यान झालं. खरंच उपचार म्हणून नाही, खरंच मनापासून तुम्हा दोघांचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद पंडित सर. मगाशी लता सिधये यांचा काही प्रश्न होता, त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो मॅडम, मला विचारायचं आहे. मगाशी मॅडम बोलल्या की नक्षत्र बघून पण उत्तर सांगू शकतो. तर प्रश्नकर्त्याचं नक्षत्र पाहायचं की ते म्हणजे काय नेमकं ते नाही कळलं मॅडम मला. सांगते. प्रश्नकर्त्याचं नक्षत्र नाही पाहायचं. नक्षत्र जेव्हा बघितलं जातं तेव्हा नक्षत्राची लोचनं आहेत. अंध, मंद, ही जी लोचनं आहेत, तिर्यकमुखी आणि हे, त्याच्यावरून ज्या मिनिटाला वस्तू हरवलेली असते किंवा प्रश्न आलेला असतो त्याच्यावरनं ते नक्षत्राचं लोचन कुठलं आहे हे बघून ती वस्तू सापडेल की नाही आणि कुठल्या दिशेला सापडेल हे तुम्ही सांगू शकता, साधारण हरवलेल्या वस्तूंच्या बाबत. तर ही जी अंधलोचनी नक्षत्र आहेत ती रोहिणी, पुष्य, उत्तरा, विशाखा, पूर्वाषाढा, धनिष्ठा आणि रेवती आहे. मंदलोचन नक्षत्र मृग, अश्लेषा, हस्त, अनुराधा, उत्तराषाढा, शततारका आणि अश्विनी नक्षत्र आहे. मध्यलोचन नक्षत्र जी आहेत ती आर्द्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा, पूर्वा, भाद्रपदा आणि भरणी आहेत. आणि सुलोचन नक्षत्र जी आहेत ती पुनर्वसू, पूर्वा, स्वाती, मूळ, उत्तरा, भाद्रपदा आणि कृतिका अशी नक्षत्र आहेत. अंध नक्षत्रावर जर वस्तू हरवली तर ती लवकर सापडेल. बघा आता लोचन, अंध म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येईल की बंद डोळे म्हणजे सापडणार नाही, तर ते बरोबर उलट आहे. अंध लोचनावरती जर वस्तू हरवली तर ती लवकरच सापडेल. कदाचित ती 1 तासाच्या आत सुद्धा सापडू शकते. सांगते प्रश्न कुंडलीत. त्यानंतर मंद नक्षत्रावर हरवली असेल तर 3 दिवसानंतर सापडेल, प्रयत्न करू. मध्यलोचनावर हरवलेली वस्तू ही खूप प्रयत्न केल्यानंतर सापडते. तर सुलोचन नक्षत्रावरती जर वस्तू हरवली असेल तर ती मिळणं अशक्य आहे. तसंच ह्याबाबत काही संस्कृत श्लोक आहेत की जे पुस्तकांमध्ये आहेत, त्याच्यावरून ही सगळी वर्णनं घेतलेली आहेत.
अंधके लभते शीघ्रम मंदके च दिनत्रयम मध्यके च चतुष्षष्टी न प्राप्नोति सुलोचना. इकडे जर अपर्णा शेटे मॅडम ऐकत असल्या तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी मला हा श्लोक शिकवला होता. तर त्यांनी सांगितल्यानंतर मग मी याचा शोध घेतला की अरे हा, त्या मला सांगायच्या हे असे श्लोक त्यांचे खूप तोंडपाठ आहेत. तसंच पुढचा श्लोक असा आहे की अंधके पूर्वे तो वस्तू मंदके दक्षिणे तथा पश्चिमे मध्य नेत्रे च उत्तरे तू सुलोचने. म्हणजे अंध नक्षत्रावर हरवलेली वस्तू पूर्वेला सापडेल, मंद नक्षत्रावर हरवलेली वस्तू दक्षिणेला सापडेल, मध्य नक्षत्रावरची पश्चिमेला, तर सुलोचन नक्षत्रावर हरवलेली वस्तू ही उत्तर दिशेला सापडेल. थोडस उत्तर असं पण आहे की मघ नक्षत्रापासून उत्तर नक्षत्रापर्यंत हरवलेली वस्तू असेल तर ती जवळच दृष्टीला पडेल, म्हणजे तुमच्या आजूबाजूलाच असेल. हस्तपासून धनिष्ठ पर्यंत जर असेल तर ती दुसऱ्याच्या मार्फत मिळेल. शततारकापासून भरणीपर्यंत जर असेल तर ती स्वतःच्याच घरात मिळेल. कृतिकेपासून अश्लेषापर्यंत असेल तर वस्तू कदाचित सापडणार नाही, असं पण तुम्ही सांगू शकता. हे थोडंसं होतं नक्षत्रांबाबत. इकडे चॅटबॉक्स मध्ये एकाने केतू संबंधित प्रश्न टाकलेला होता की हा जो केतूचा प्रश्न आहे की केतू आणि राहू, आता कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे राहू आणि केतू याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. साधारणपणे राहूला फसवा ग्रह म्हटलं जातं. तर जेव्हा जेव्हा राहूचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक आणि सावधानतेने, राहू आणि केतू आले की खूप काळजीपूर्वक पत्रिका बघायला लागते. याचं कारण असं आहे की राहू केतू स्वतः असतात, त्यांचं प्रतिनिधित्व तर करतातच, पण राहू ज्या नक्षत्रामध्ये असतो, राहू आणि केतू दोन्ही ज्या नक्षत्रामध्ये असतात त्या नक्षत्र स्वामींचं पण प्रतिनिधित्व करतात. ज्या राशीमध्ये बसलेले असतात, म्हणजे समजा ते वृषभ राशीत असतील तर ते शुक्राप्रमाणे पण तुम्हाला फळ देऊ शकतात. तसंच त्यांच्यावरती पूर्ण दृष्टी, आता दृष्टी हा जो काही प्रकार आहे ना, हा थोडा काळजीपूर्वक बघायला लागतो. आपण ढोबळ मनाने असं म्हणतो की 7व्याची दृष्टी पहिल्या किंवा पहिल्या स्थानाची दृष्टी पूर्ण 7व्या स्थानावर आहे, पण ह्याच्यामध्ये अंशाचा विचार हा खूप करावा लागतो, तर ती दृष्टी फलदायी आहे की नाही हे समजेल तुम्हाला. राहू केतूचा विचार हा खूप काळजीपूर्वक करायला लागतो. इथे देवारे सर पण उपस्थित आहेत. मी देवारे सरांना विनंती करेन की तुम्ही 2 शब्द बोलावेत सर. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. नमस्ते जयश्री ताई. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर नमस्ते. मी एवढ्यासाठी प्रश्न म्हटलं, तुमचं व्याख्यान ऐकतोय, फार सुंदर चाललेलं आहे. तर माझा एक प्रश्न होता मॅडम, बरेच दिवस सुटत नाही. सर तुम्हाला केपी नंबर द्यावा लागेल, नाहीतर जातकाने स्वतः यावं लागेल समोर. हा, यावं लागेल. हे चांगलंय. प्रश्न आहे, प्रश्न लवकर त्याला सुटायचा. काय माहिती, आमची चमकी होईल, यायचं नाही पुढे आपल्याला. प्रत्यक्ष पुण्याला यावं लागेल सर. पुण्याला येऊ देत, पुण्याला येऊ देत त्यांना. आणि काय गंमत आहे ताई मॅडम, आपल्या गौरी मॅडम, काय आहे हल्ली धंद्यामध्ये फार बंदी आलेली आहे. आम्ही एवढं काम करतो मॅडम आणि मी, पण काय त्याच्यामध्ये धंद्यात तुम्हाला मंदी आली का? चांदी म्हणायचं त्यांना, मंदी म्हटले ते. चुकून 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 चचा म झाला. कुठल्या नक्षत्रावरती काय करूया सर तुम्ही एक प्रश्न हे सांगा, हे सांगा, एखादं पुस्तक असेल तुमच्याकडे तर त्याचं पान सांगा. अरे बाबा, म्हणजे रसवती. हा, त्याचा नंबर सांगा केपीचा. अच्छा, केपीचा. ओके ओके ओके. केपीचा नंबर आता कसा आहे की समजा आता आपण 220 घेतला. 220 घेतला. हा, मग टाका तुम्हीच कुंडली. तुमच्याकडे सॉफ्टवेअर चांगलं तुमच्याकडे 220 नंबरचं सॉफ्टवेअर टाकून द्या. पिन पॉइंटने उत्तर काढा. काय काळजी करू नका, आम्ही आहोत त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. 49 ला 220 ला कुंभ लग्न येतं. आहे. फार छान गौरी मॅडम, केंजाळे मॅडम, फार छान पैकी तुमचा कार्यक्रम आहे. एकदम बरं वाटतं.
आणि मी म्हटलं चला जाऊया, म्हटलं तिथे काहीतरी ऐकायला मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल म्हणून मी आलो. तर फार छानपैकी झाला कार्यक्रम. आणि असंच तुम्ही करत राहा. ताई आणि मी आम्ही काम करतोय, थोडेसे कष्ट करतोय जरा, आणि काही ना काहीतरी करायचंय. दादा म्हणा आशीर्वाद असू द्या. येस, नक्की दादा ऐकतील आता हे लेक्चर. आज दादा काही कारणाने नाही आहेत, नाहीतर रमल वरती आणि नेपोलियन वरती दादा बोलले असते. प्रदीप पंडित सरांचं अष्टक वर्गावरती जे आर्टिकल आहे ते कोणाला हवं असेल तर पंडित सरांना व्हॉट्सअप करा. अष्टक वर्गाने प्रश्नकुंडली कशी बघायची याच्यावर त्यांचे 2 लेख आहेत, ते तुम्हाला ते व्हॉट्सअप वरती पाठवू शकतील. अजून कोणाला काही विचारायचंय? गोकुळ सर, तुम्ही मगाशी हँड रेज केला होता. गौरी मॅडम धन्यवाद, मी हे करतो. सर थँक्यू सर, थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. असं आता चालू मध्ये लगेच प्रश्न पाहता येईल प्रश्नकुंडलीवरून? हो, बघता येतो ना सर. तर मग आता आज जी परिस्थिती सुरू झाली आहे जगामध्ये, त्याच्या बाबतीत काय घडू शकेल असं आपण त्याच्यावरनं पाहू शकतो? हो, मेदनीय प्रश्नकुंडली बघायच्या पद्धती वेगळ्या आहेत. मेदनीयचा अभ्यास ज्यांचा आहे तेच चांगल्या रीतीने यावर उत्तर देऊ शकतात, पण प्रश्नकुंडलीने मेदनीय सुद्धा बघता येईल. पण याच्यासाठी मेदनीयचा अभ्यास जास्त चांगला पाहिजे, जो पुण्यामध्ये मला वाटतं आपल्या साने सरांचा खूप चांगला आहे. उदयराज साने सर. येस. ओके, थँक्यू. बोला पाटील सर, बोला. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, तुम्ही जसं की LSRD बद्दल बोलल्या, तर बऱ्याचशा ज्योतिषांची असा विषय आहे की LSRD म्हणजे 4 रुलिंग 5 रुलिंग प्लॅनेट आणि 7 रुलिंग प्लॅनेट. तर मग आपण KP मध्ये ऍक्च्युअल कोणते रुलिंग प्लॅनेट यूज करायला पाहिजे मॅडम? LSRD हे बघा, तुम्ही आता हे कोर रुलिंग आहे हे वेगळं आहे. LSRD जे आहे ते प्युअरली तुम्ही तुमची जी साधी कुंडली आहे त्याच्यावरनं सुद्धा काढू शकता. ज्या मिनिटाची कुंडली मांडलेली आहे त्या मिनिटाचं लग्न म्हणजे L, जे पारंपरिक कुंडलीप्रमाणे सुद्धा कळतं. जे लग्न असेल म्हणजे बुधाचं लग्न असेल, मिथुन रास असेल तर L म्हणजे तुमचं बुध होईल. चंद्राचा नक्षत्र स्वामी कोण आहे हे बघा, म्हणजे तो तुमचा ग्रह होईल. समजा तो मंगळ असेल असं धरून चाला. त्यानंतर चंद्र कुठल्या राशीत आहे तो म्हणजे तो ग्रह, आणि दिवसाचा स्वामी ग्रह आजचा गुरु आहे. तर ह्या ग्रहांच्या कारकत्वावरनं तुम्हाला LSRD ने उत्तर द्यायला लागेल. फोर रुलिंग किंवा हे थोडं अजून ऍडव्हान्स मध्ये जातं सर, जेव्हा तुम्ही आणखीन विचार करता. पण पारंपरिकनी LSRDचा विचार हा प्रश्नकुंडलीसाठी लगेच करता येतो. आणि मॅडम, केपीच्या दृष्टिकोनातून BTR ज्यावेळेस करतो आपण, तर त्यावेळेस कोर रुलिंग प्लॅनेटचा विचार करायला पाहिजे असं? त्यावेळेला कोरुलिंगचा विचार करायला पाहिजे. ओके, थँक्यू मॅडम. आपलं काही कोरुलिंग करायलाच लागतं. सॉरी मॅडम, पण आपलं काही न्यूज चॅनल वगैरे जर असेल युट्यूबवर, जेणेकरून आम्हाला शिकायला भेटेल, तर प्लीज शेअर करा सर. हो, शेअर करते सर, नक्की. ओके, थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही बोलायचंय? अनिता ताई, तुम्हाला नक्षत्राच्या संज्ञा बघा, त्याच्यावरनं तुम्ही उत्तर देऊ शकता नक्षत्रांचा. अच्छा, थँक्यू मॅडम. मला वाटतं सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन झालेली आहेत आणि आपली वेळ सुद्धा कार्यक्रमाची संपलेली आहे. दर गुरुवारी भाषणात आम्ही काहीतरी नवीन आणत असतो. आज आम्ही छानपैकी प्रश्नकुंडली, किती प्रकारे प्रश्नशास्त्र आपण विचारात घेऊ शकतो असा सुंदरसा विषय म्हणला. गौरी मॅडमनी सुंदर रीतीने केपी नक्षत्र या अनुषंगाने भरपूर गोष्टी सांगितल्या. एखाद वेळ आम्ही याची कार्यशाळा सुद्धा आयोजित करू की प्रश्नकुंडलीवरून उत्तर कसं द्यायचं. तर त्या सर्व सूचना आम्ही देऊच, पण असेच आमच्याशी जोडलेले राहा दर बुधवारी आणि दर गुरुवारी. आपली उपस्थितीच ही आम्हाला नवीन कार्यक्रम आणण्यासाठी एनर्जी देत असते. तर आम्ही नेहमीच प्रश्नकुंडलीचा जो तुमच्या डोक्यात आहे त्याचं साधारण स्वरूप असं राहील की केरळीय प्रश्न कसे बघायचे, म्हणजे केरळीय प्रश्न ज्योतिष एक असेल,
पारंपरिक प्रश्न ज्योतिष एक असेल आणि हम्म. होरारी नंबरनी कशी कुंडली मांडायची हे 3 पद्धती असतील. बरोबर. याच्यामध्ये आपण राशींची तत्व जसं बोललो, ग्रहांची कारकत्व बोललो आणि भावांसंबंधी बोललो, हे आपण त्याच्यामध्ये मांडू. चालेल चालेल, बघूया, करूया, लगेच डिक्लेअर करूया 1-2-4 दिवसात. मॅडम मला एक विचारायचं होतं, सॉरी. विचारा ना. जे तुम्ही आता म्हटलं तुम्ही स्वर आणि व्यंजन ते त्यातलं थोडं माहिती पुढे देऊ शकाल का पुढच्या वेळेसला? हो, स्वर आणि व्यंजन म्हणजे अ पासनं ते अहा पर्यंत जी आहेत ते सगळे स्वर आणि क ख ग घ. ओके. हा, म्हणजे त्याला मार्क्स दिलेले असतात. जसं ABCD ला न्यूमरोलॉजी प्रमाणे ABCD ला जसं व्हॅल्यूज दिलेले आहेत, तसं मराठी शब्दांना पण केरळीय ज्योतिष मध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत आणि त्या व्हॅल्यूजचा सगळा एक चार्टच येतो रेडी. ते चार्ट बघून तुम्ही कशी उत्तरं देऊ शकता हे आपण सांगणार. मग ते चार्ट वगैरे कुठे मिळू शकेल का, तुम्ही पाठवाल? हा, तो सगळा त्या याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. चालेल. मला PDF फाईल दिल्या जातील की ज्या योगे तुम्ही प्रश्नांची उत्तरं सोडवू शकाल. ओके 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 मॅडम, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. आपण गौरी मॅडम आणि बेलसरे मॅडम खूपच छान. हा, बोला मनीषा ताई, बोला, अनम्यूट करा. हॅलो. हा, बोला. आणि बेलसरे मॅडम खूपच छान सांगितलं तुम्ही प्रश्न कुंडलीबद्दल. ऐकून आमच्या जे काही आहे ते ज्ञानात भर पडलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. मॅडम तुम्ही नक्षत्राबद्दल तुम्ही जास्त सांगता ना जयश्री मॅडम? हो, सांगते ना. ते नक्षत्राचे पूर्ण डिटेल तुम्ही शिकवता ना, असं ऐकलंय मी. हो हो हो. मग ते म्हणजे ऑनलाईन शिकू शकाल का तुम्ही मला? होय, आता क्लास लावला की ऑनलाईनच शिकवतो आम्ही. सगळ्या कार्यशाळांच्या ऑनलाईनच असतात. ओके ओके, तेवढं पाठवा मला, काय कसं काय टायमिंग वगैरे. ठीक आहे, थँक्यू. चालेल. ओके, थँक्यू जयश्री मॅम. गौरी मॅडम, मला वाटतं आपण थांबूया. हो, तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने आज मीटिंग एंड करते मी. धन्यवाद. थँक्यू. दोन्ही मॅडमला थँक्यू.